नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आजपासून आपण जे काही नेक्स्ट आर-आर-बी पीओ म्हणा किंवा आर-आर-बी क्लर्क म्हणा किंवा एनी अदर एक्झाम्स जे काही IBPS अंतर्गत येतात त्याचे जे काही प्रिलिम्स आहे त्या सर्वांच्या अनुषंगाने ही सिरीज आपण आजपासून सुरू करत आहे. आज डे 1 असेल आपला डे 1. ठीक आहे. जोपर्यंत ही आपली प्रीचं जे काही शेड्यूल आहे ते येत नाही किंवा जोपर्यंत प्री होत नाही तोपर्यंत हे आपण घेणार आहे डेली. ठीक आहे. आणि असं नाही की मेन्सचं बंद आहे आपलं. मेन्सचं पण साईड बाय साईड चालूच आहे. मेन्स पण होणार आहे. मेन्सचं पण आपण लेक्चर घेणार आहे आणि प्रीचं जे काही डेलीचं आता आपण डे 1 आजपासून सुरू आहे तर ते सुरू करणार आहे. ओके. हे तुम्हाला नेक्स्ट जे काही एक्झाम्स आहेत, जे काही आर-आर-बी क्लर्क म्हणा किंवा आर-आर पीओ, आता सर्वांचा SBI क्लर्क आणि SBI पीओ मेन्स ही होणार आहे. SBI पीओ मेन्स होणार आहे. SBI क्लरिकल मेन्स सर्वांची झाली आहे. आय होप सगळ्यांचं चांगला गेला असेल पेपर. ठीक आहे. आणि तुमचं सर्वांचं सिलेक्शन हो हीच इच्छा आहे आमची. ठीक आहे. आणि जे कोणी नवीन असतील किंवा जे काही ओल्ड असतील त्यांनी नेक्स्ट जे काही आर-आर पीओ म्हणा क्लर्क म्हणा या एक्झामला टार्गेट करत असतील त्यांच्यासाठी ही सिरीज हेल्पफुल असेल. ठीक आहे. तर आपण वेळ न घालता सुरू करू. ठीक आहे. तर बघा प्री लेवलचं आपण सर्व काही घेणार आहे. प्रत्येक तुम्हाला जे काही टॉपिक असेल यामध्ये इन्क्लूड असेल. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला एक मॉकचं पण स्वरूप येईल. ठीक आहे. तर बघा सुरू करू. काय म्हणले बघा 7 पर्सन्स आहेत. पहिलं जे काही आहे पझल आहे त्यामध्ये 7 पर्सन्स आहेत म्हणले. लिनियर रो आहे. सम ऑफ देम फेसिंग नॉर्थ अँड सम ऑफ देम फेसिंग साऊथ. ठीक आहे. तर काही प्रॉब्लेम नाही असू द्या आपल्याला काय. मग बघा किती जण आहेत 7 जण आहेत म्हणले. मग आपण इथे 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. हे आपण घेतलं. आता आपण नेक्स्ट आपलं काम काय आहे तर सम ऑफ देम फेसिंग नॉर्थ आणि सम ऑफ देम फेसिंग साऊथ म्हणले. ठीक आहे. ओके. तर मग कंडिशन दिलं नाही कोण किती जण साऊथला बघतायत नॉर्थला बघतायत ते दिलं नाही आपल्याला काढायचे. ठीक आहे. तर बघा ओनली 2 पर्सन F अँड B म्हणले. B who sits third from one of the extreme end of the row. मग काही प्रॉब्लेम नाही. आपण 2 कंडिशन ऑलरेडी इथं आहेत. तर बघा B एक तर थर्ड आणि इथे एक या कंडिशन मध्ये B असली आणि ओनली 2 पर्सन F आणि B मध्ये 2 जण आहेत म्हणले. मग दोघं जण घ्यायचं. या साईडला इथे F येईल आणि या साईडला 1 2 F इथे येईल. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. मग नेक्स्ट बघा G sits second to the left of B and both are facing opposite directions म्हणले. आता बघा जो काही G आहे हा सेकंड टू द लेफ्ट ऑफ B आहे पण तो B इकडे पण येऊ शकतो, G इकडे पण येऊ शकतो आणि G इकडे पण येऊ शकतो. म्हणून आपलं काही फिक्स नाही. म्हणून आपण कंडिशन लिहून घेऊ. काही प्रॉब्लेम नाही. G सेकंड टू द लेफ्ट ऑफ B आणि काय म्हणले बोथ आर फेसिंग अपोजिट डायरेक्शन म्हणले. म्हणजे या दोघांचं जी काही डायरेक्शन आहे ती अपोजिट आहे डायरेक्शन. ठीक आहे. हा ओनली 3 पर्सन्स G आणि H मध्ये म्हणले. H हु इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ F. आता बघा याच्यावरून आपल्याला डायरेक्ट समजून जातं. समजा जर G इथे घेतलं, G जर इथे घेतलं तर G आणि H 1 2 3 H इथे येणार आणि इथे आपल्याला काय म्हणलंय H who is not immediate neighbor of F. म्हणजे G ह्या साईडला तर येणार नाही ऑब्व्हियसली. G काही आहे हा सॉरी इथं 7वा पर्सन आहे. ठीक आहे. हा तर G मग इकडेच येणार. मग हे ना कुठे बघणार इथं नॉर्थला बघणार. मग G कुठे येणार इथे येणार. इथं पण G कुठे येणार इथे येणार. G सेकंड टू द लेफ्ट ऑफ B आणि G आणि H मध्ये किती जण आहेत ओनली 3 पर्सन 3 जण आहेत म्हणले. मग बघा 1 2 3 G आणि H इथे येणार. मग H इकडे येणार. ठीक आहे. एंडला. ओके. काही प्रॉब्लेम नाही. C थर्ड टू द राईट ऑफ H म्हणले. C थर्ड टू द राईट ऑफ H मग हे साऊथला बघल. C इथे येईल आणि हा इथं नॉर्थला बघल. ठीक आहे. मग इथे C इथे येईल. ठीक आहे. हा काही प्रॉब्लेम नाही. मग काय म्हणले E सेकंड टू द लेफ्ट ऑफ C वेअर पहिली कंडिशन बघा G आणि B हे आहेत अपोजिट डायरेक्शनला फेस करतात. मग G इथं साऊथला बघल आणि G इथं नॉर्थला बघल. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल. आता बघा E सेकंड टू द लेफ्ट ऑफ C म्हणलंय. आता E सेकंड टू द लेफ्ट E ला एकच जागा येणार. E सेकंड टू द लेफ्ट ऑफ C E ला एकच जागा इथे येणार. E इथे येणार. E सेकंड टू द लेफ्ट ऑफ E अँड वेअर बोथ आर फेसिंग सेम डायरेक्शन. म्हणजे दोघं जण सेम डायरेक्शनला फेस करतायत म्हणले. पण ठीक आहे. इथं नॉर्थला बघताय इथं साऊथला बघताय म्हणून दोन्ही सेम. द नंबर ऑफ पर्सन्स टू द लेफ्ट ऑफ E is 1 more than number of persons left of D who faces north म्हणले. आता बघा E च्या लेफ्टला जेवढे आहेत तेवढेच फेस नॉर्थ. हा
हे एक जास्त आहे म्हणलंय कुणाच्या डीच्या लेफ्टला, डी फेसिंग नॉर्थ असं आहे. ठीक आहे. आता बघा ईच्या लेफ्टला किती आहेत, एक जण आहे. ईच्या लेफ्टला एक जण आहे, मग डी ला जागा एकच उरली. पण डी हा नॉर्थ फेस करतोय, मग डीच्या नंतर इकडं जर वर नॉर्थला घेतलं तर डीच्या लेफ्टला किती येणार, 6 जण येऊल्यात. मग ती कंडिशन होणार नाही. मग इथं बघा आता डी ईच्या लेफ्टला एक जण आहे, मग इथं डी येणार, डीला एकच जागा उरली इथं, आणि डी हा नॉर्थला बघतोय, मग इथं जरी एक असेल, एक जास्त आहे, इकडं कोणच नाही, म्हणून ईच्या इकडं एक एक्स्ट्रा आहे. ठीक आहे. तर हे आहे आपलं पहिल्या पझलचं आन्सर. ठीक आहे. आय होप समजलं असेल तुम्हाला. हे असं म्हणजे क्वेश्चन बघून घाबरून जायचं नाही. तुम्ही असं पहिल्यांदा घाबरला असाल की नॉर्थ फेसिंग साऊथ फेसिंग आहे, वेळ लागल, सुरुवात करून टाकायचं, काय घाबरायचं नाही, फ्रीच आहे. तर बघा काय क्वेश्चन विचारले, व्हॉट इज द पोझिशन ऑफ डी विथ रिस्पेक्ट टू बी म्हणले. आता डी ची पोझिशन काय, ही कॅन्सल हा, इथं विथ रिस्पेक्ट टू बी म्हणले, मग बी इथं आहे आणि डी इथं आहे, डी इथं आहे. ठीक आहे. मग बघा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, फोर्थ टू द काय लेफ्ट, फोर्थ टू द लेफ्ट आपला आन्सर असेल, फोर्थ टू द लेफ्ट बघा ऑप्शन नंबर सी, दिस इज अवर आन्सर. आज क्लिक करायचं पुढे जायचं. ठीक आहे. सोपं असते, काही घाबरायचं नाही. तर आपलं पहिलं जे काही प्री लेवलचं पझल आहे ते आपण सॉल्व्ह केलंय. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासाठी आलेला आहे तो आहे सिलॉग. तर बघा सिलॉग मध्ये काय दिले, घाबरायचं नाही. सम आईज आर इयर्स म्हणले, सम आईज आर इयर्स, शाबास. ओनली फ्यू आईज आर नोज म्हणले, ओनली फ्यू आईज आर नोज. ठीक आहे. सम इयर आर हिअर म्हणले, सम इयर आर हिअर. ठीक आहे. ही सम आहे, आपण असंही घेऊ. ठीक आहे. ओनली फ्यू नोज इज हँड म्हणले, मग ठीक आहे, इथं हेअर करू असं, HAIR. ओनली फ्यू नोज इज हँड. ठीक आहे. काय प्रॉब्लेम आहे. मग बघा ऑल हँड आर हिअर आहे का, नाही. सम इयर आर नॉट नोज म्हणले, आता सम इयर्स आर नॉट नोज, असं काही नाही, असं काही कंडिशन दिलंच नाही, मग हे पण रॉंग. तर याचा आन्सर होणार इयर नोज हँड इयर, तर नीदर नॉट. दिस इज अवर आन्सर. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. सम इयर आर नॉट नोज म्हणलंय, आता सम इयर आर नॉट नोज ही कधी येणार कंडिशन, जर या दोघांमध्ये जर कंडिशन काही असं ह्याची दिलं असतं, समजा इयर हे जे काही आईज आणि इयर आहेत ह्याच्यामध्ये जर काही कंडिशन दिलं असतं की आईज सम आईज आर नॉट, ओनली फ्यू आईज आर इयर किंवा सम आईज आर नॉट इयर्स, तर ही कंडिशन बरोबर असलं असते. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट बघा, ऑल स्केल आर इरेजर. काही घाबरू नका, आपण टॉपिक वाईज पण तुम्हाला सगळं सांगणार आहे, टॉपिक वाईज पण प्रत्येक टॉपिकचा पण व्हिडिओ आणणार आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. मग बघा ऑल स्केल आर इरेजर्स, मग बघा काय म्हणले, ओनली फ्यू इरेजर्स आर पेन्स, ओनली फ्यू इरेजर्स आर पेन्स. ठीक आहे. ऑल पेन्सिल्स आर पेन्स म्हणलंय, मग हे पेन आहेत आणि ह्याच्यामध्ये पेन्सिल आहे, पेन्सिल पेन्सिल. ठीक आहे. हे ऑल आहे, हा सम नाही. ठीक आहे. ओनली फ्यू शार्पनर आर स्केल म्हणले, मग हे जे काही स्केल आहे हा इथं ओनली फ्यू, हे हा स्केल आहे. ठीक आहे. स्केल हा, आणि इथं ओनली फ्यू शार्पनर. ओनली फ्यूची पण कंडिशन तुम्हाला सगळं सांगतो. ठीक आहे. तर बघा इथं काय म्हटलंय, ऑल शार्पनर्स कॅन नेव्हर बी पेन, ऑल शार्पनर्स कॅन नेव्हर बी पेन. नाही, असं काय नाही, होऊ शकतात. हे बघा शार्पनर इथं आहे आणि इथं पेन आहे, हे सगळे शार्पनर इकडे जाऊ शकतात, असं काही इथं नोची काही कंडिशन नाही. ठीक आहे. म्हणून हे काय रॉंग. ठीक आहे. नेक्स्ट आहे, सम पेन्स आर स्केल इज अ पॉसिबिलिटी. येस ऑब्विसली, काही हे जे काही हे आहेत ओनली फ्यू हे इथं स्केलमध्ये जाऊ शकतात, म्हणून आपला आन्सर असेल ओनली 2. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. सोपं असते, काही घाबरायचं नाही. तर नेक्स्ट बघा पझल. तर RRB PO म्हणा किंवा RRB क्लर्क पासून जी SBI PO प्री, त्या सर्व लेवलचे आपण क्वेश्चन याच्यामध्ये घेतले आहेत. फक्त आपण आता RRB PO येणार आहे म्हणून त्याच्यासाठी आपण नाव दिले त्याला, काय प्रॉब्लेम. बघा पझल आहे, पझल मध्ये काय म्हणले बघा, पहिल्यांदा तर 6 जण आहेत म्हणले आणि 3 डिफरंट मंथ्स आहेत. कोणते कोणते आहेत, मार्च, एप्रिल आणि मे. काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांना हे काय डिफरंट टाइप्स ऑफ वेसल्स, पॅन, स्पून, ठीक आहे, काय असं काय माहिती, विस्क अँड बाउल. अच्छा, हा ठीक आहे. तर बघा
6 जण आहेत आणि 3 मंथ आहेत. मग 3 मंथ आपण घेऊ मार्च, एप्रिल आणि मे. एप्रिल आणि मे, ठीक आहे. 1, 2, अरे रे रे, इतना गलत कौन हो सकता है. हे बघा, अरे काय होतंय. हा, गाडी आपली भारी चालली, ठीक आहे. हा, आपलं ना बोर्डचा प्रॉब्लेम आहे, ठीक. काही नाही प्रॉब्लेम, इथं हे घेऊ आपण. मग बघा, दोन कंडिशन घेऊ आपण, म्हणजे नंतर तुम्हाला काही त्रास होणार नाही. तर बघा, 7 आणि 22 आहे. 7 आणि 22, 7 आणि 22 मार्च, 31 एप्रिल आणि मे, ठीक आहे. आपण मस्तपैकी असं छान असं लाल घेऊ. हा, मग बघा काय म्हटलंय, सी बॉट ऑन अन ऑड नंबर डेट मंथ हॅव्हिंग ऑड नंबर डेज. आता मग सी कुठे येणार, सी ला एकतर इथं जागा येणार आणि सी ला एकतर इथं जागा येणार. म्हणजे सी हा ऑड नंबर डेट आणि त्या महिन्यामध्ये ऑड डेज आहेत, तिथं त्याचं वेसल आहे म्हणले. मग बघू, ठीक आहे. नंतर काय, ओनली 3 पर्सन सी अँड फोर्क. सी अँड फोर्क मध्ये 3 जण आहेत, 1, 2, 3. 4 किती येईल, ठीक आहे. 4 किती येईल, 1 सेकंड, एकच मिनिट. ठीक आहे. 1, 2, 3, 4 किती येईल, ठीक आहे याच्यामध्ये. हा, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पीपल बिफोर वन हू लाईक फोर्थ, 1 लेस दॅन नंबर ऑफ पीपल आफ्टर पॅन म्हणलंय. आता बघा, मग पॅन इथे येईल आणि पॅन इथे येईल का. आता बघा, नंबर ऑफ पीपल बिफोर फोर्क किती येतं, 1, 2, 3, 4 इज 1 लेस दॅन म्हणलं, म्हणजे 1 कमी आहे कुणापेक्षा, आफ्टर पॅन म्हणले. मग पॅनच्या पुढे 1 जास्त पाहिजे, 1, 2, 3, 4, 5, ठीक आहे. इथं पण बघा, 1, 2, 3, 4, पॅनच्या पुढे 1 जण आहे आणि फोर्कच्या पुढे कोणच नाही, म्हणजे इथे ही कंडिशन अशी येणार, ठीक आहे. समजलं तुम्हाला. नेक्स्ट आहे ई बॉट आफ्टर वन हू लाईक्स पॅन, म्हणजे इथे कंडिशन एकच येणार, ठीक आहे. आफ्टर वन हू पॅन अँड ऑन इव्हन नंबर डेट म्हणलंय, म्हणजे ई जे आहे ई इथे येणार, ठीक आहे. आणि आफ्टर ई कुणाच्या नंतर आहे, पॅनच्या नंतर आहे, पॅन, ठीक आहे. म्हणजे ई 22 तारखेला कुठं पण येऊ शकतं तिथं, ठीक आहे. मग बघा, द वन हू लाईक स्पून वॉट ऑन ऑड नंबर डेट इमिजिएटली प्रिव्हियस मंथ ऑफ ई. प्रिव्हियस मंथ म्हणले, हा असं नका करू की आता बाबा हे आहे कोण, स्पून. हा, स्पून इमिजिएट प्रिव्हियस मंथ ऑफ ईच्या इमिजिएट प्रिव्हियस मंथला स्पून आहे म्हणले. स्पून इज ऑड नंबर डेट. स्पून इथे येणार, स्पून. मग स्पूनला एकच जागा इथं, स्पूनला एकच जागा आहे ना. ओके, हा समजलं. स्पूनला एकच जागा इथं, ठीक आहे. समजलं, सांगतो काय आहे ते. स्पूनला एकच जागा आहे. स्पून हे ऑड नंबर डेटला आहे म्हणले, इथं डायरेक्ट दिले, ठीक आहे. द वन हू लाईक स्पून बॉट ऑन ऑड नंबर डेट, बरोबर. इमिजिएट प्रिव्हियस मंथ ऑफ ई, म्हणजे जिथं कुठं ई असेल त्याच्या प्रिव्हियस मंथ मध्ये म्हणले, डे मध्ये म्हणाने, हा म्हणून ते लक्षात वाचायचं. ई इथे येणार, मग ईची जागा इथे फिक्स आहे, कारण ई जर मेला आला, मेच्या इमिजिएट प्रिव्हियस मंथ कोणता, एप्रिल, मग स्पून तिथे येणार, ठीक आहे, ऑड नंबर डेटला. ही कंडिशन आपली झाली, पुसून काढायचं, ठीक आहे. डायरेक्ट बसले म्हणून. मग आहे बी अँड द वन हू लाईक्स विस्क बॉट इन सेम मंथ. आता बी आणि जो काही विस्क आहे हा सेम मंथ मध्ये आहे म्हणले. मग बी अँड विस्क इज इक्वल टू मंथ, ठीक. आपण असं हे करू, आपण असं जरा हे करू. हा, मग बघा, नेक्स्ट आहे एफ बॉट इमिजिएटली आफ्टर विस्क म्हणले. आता विस्कच्या इमिजिएट आफ्टर एफ म्हणलंय. हा, मग विस्क कुठं कुठं येऊ शकतं बघा. विस्कला इथे येऊ शकतं का, विस्क येऊ शकतं, एफ इथे येणार. पण बी आणि विस्क सेम मंथ मध्ये पाहिजे, म्हणजे बी इथे येणार नाही, म्हणून विस्क पण इथे येणार नाही. मग विस्कला उरली जागा एकच, विस्कच्या इमिजिएट आफ्टर एफ इथे येणार, बी इथे येणार, ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. आता बघा, विस्क इथे येणार का नाही, विस्क इथे येणार, येऊ शकतं, मग एकच जागा आहे विस्क.
विस्कच्या इमिजिएट नंतर एफ आणि हे बी, म्हणजे विस्क आणि बी सेम मंथ मध्ये ही कंडिशन आपली झाली. ठीक आहे. नेक्स्ट बघा, द वन हू लाईक्स बाउल बॉट 2 months आफ्टर ए. आता बघा एला कुठे जागा उरली, जो काही बाउल आहे. आता बघा इथे ए येणार आणि बाउल इथे येणार का, BOWL. हा जो काही बाउल आहे हा 2 months आफ्टर म्हणलंय, म्हणजेच आता मार्च एप्रिल मे 2 महिन्यानंतर हा बाउल आहे एच्या नंतर. ठीक आहे. मग ए इथे येणार आणि हा बाउल इथे येणार, एकच जागा आहे म्हणून. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. डी डज नॉट लाईक कुकर. आता डी कुठं आला, डी ला एकच जागा उरली इथं आणि कुकर कुठं आला मग इथं. आता डी इथे येणार आणि कुकर एकच उरला आणि डी ला कुकर आवडत नाही म्हणून ही कंडिशन रॉंग आणि ही आपला आन्सर बरोबर. आय होप हे समजलं असेल. बदल हे सोपंच आहे, फक्त समजवण्याला वेळ जात आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन बघा काय म्हणले. टू अमंग द फॉलोइंग पर्सन बॉट द वेसल ऑन 22nd ऑफ द गिवन मंथ, म्हणजे 22व्या मंथ म्हणजे 22 तारखेला कोण कोण घेतले. ए कुकर, डी विस्की, ई बाउल. बाउल आहे, डी आहे, बी आहे, नाही एकच आहे, म्हणजेच याचा आन्सर आहे ओनली 3. म्हणजे 22 तारखेला कोण कोण बॉट केले, याचा आन्सर आहे ओनली 3, ऑप्शन नंबर बी. आय होप हे तुम्हाला समजत असेल. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा, तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला हे जाणवलं असेल हे क्वेश्चन बघून की बाबा हे प्रॉपर जे काही एक्झाम पॅटर्नचे क्वेश्चन आहेत तेच आपण घेतोय. ठीक आहे, काही वेगळं आगळं वेगळं असं काही घेत नाही. मग बघा काय म्हणलंय. आता हे क्वेश्चन तुम्हाला विचारतं बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड, 1 मार्काला हे प्रीला क्वेश्चन येतो. ठीक आहे. मग बघा, हाऊ मेनी सच पेअर्स ऑफ लेटर्स बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड म्हणलंय अल्फाबेटिकल ऑर्डरनं. मग याला करण्याचे भरपूर पद्धती आहेत. तुम्ही इथं पहिल्यांदा ABCDEFGH हे लिहून पण डायरेक्टली करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण आपलं म्हणजे पद्धत काय विषय असं नॉमिनेशन. ठीक आहे, नॉमिनेशन. आता हे नॉमिनेशन आहे, हे होणार समजणार. नॉमिनेशन NATION. ठीक आहे, नॉमिनेशन. ठीक आहे. मग आता आपली पद्धत कशी माहितीये का, आता इथून सुरू करायचं. MNO एक झाला. ठीक आहे, एक झाला. OPQRST 2 झाले. UVW. ठीक आहे, इथं 2 झाले. महिला काढून टाकायचं, म्हणजे तिथं तसं करायचं नाही, तुम्हाला तिथं ह्याच्यावरून कळून जाते. 2 झाले. ठीक आहे. आता एन झाला. O ला धरायचा. MNO PQRST. याच्यावरून तुम्हाला ओच्या जर नेक्स्ट असेल कोणतं तर डायरेक्ट तुम्हाला कळून गेलं असतं की ओच्या नंतर एकच जण आहे म्हणून इथं 3 झाले. ठीक आहे, 3 झाले. आता मग यम. आता बघा MNOPQRST आहे का नाही, एक पण नाही म्हणून इकडे नाही घेतलं. पुन्हा मग इकडे बघायचं, लेफ्ट साईडला पण बघायचं, कारण बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड म्हणलंय. MNO आहे का नाही, पटकन जायचं. ह्या पद्धतीमध्ये तुम्ही डायरेक्ट करू शकता, फक्त सांगायला वेळ जातो, दुसरं काय नाही. आता बघा नेक्स्ट बघा, आय बघा. आता लेफ्ट साईडला बघा, सगळ्यात सोपं. IJKL नाही, मग पटकन खोडायचं, नेक्स्ट जायचं, म्हणजे खाडाखोड करायचं नाही, फक्त तुम्हाला सांगतो मी. IJKLMNO आहे का नाही, एक पण नाही त्याच्यामध्ये. आय झालं, MN राहिला, NOPQR नाही. ठीक आहे, मग इकडे बघायचं राईट साईडला, NOPQRS नाही, काहीच नाही. ठीक आहे, 3 तर सापडले आपल्याला, म्हणजे सगळ्यांचं बघायचं म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. 3 सापडलेत आपल्याला. ठीक आहे, मग बघा ए उरलंय. ABCDE आहे का नाही, लेफ्ट साईड बघायचं, लेफ्ट साईडला पण नाही. ABCDEF लेफ्ट साईडला पण नाही. तुम्हाला हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येऊन जाते कुठं काय आहे ते. मग इथे आहे TUVW आहे का नाही, TUVW लेफ्ट साईडला तर कुठंच येणार नाही W वगैरे. ठीक आहे, मग नेक्स्ट आहे आय. JKLMNO इथं आहे. मग 4 झाले आपले. ठीक आहे, आय पासून झालं. इकडं राईट साईडला तरी येऊ शकत नाही IJK. आता OP आहे का नाही, लेफ्ट साईडला बघायचं. MNOPQRST अँड ऑल नाही, इकडं नाही. ठीक आहे, मग लास्ट आहे MNO
इथं झालं आपल्याला एक पाचवं जे काही हे आहे फॉरवर्ड बॅकवर्ड आहे ते भेटलं. पण ओच्या नंतर असणार आहे का हो? नाही ऑब्व्हियसली, कारण पहिल्यांदाच ते भेटलं नाही. म्हणून याचा आन्सर काय? तर ऑप्शन नंबर बी 5, ओनली 5. ठीक आहे, हे आपला आन्सर आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, पेअर्स कसे बनतात. नेक्स्ट आहे ब्लड रिलेशन. आतापर्यंत तुम्हाला एक जाणवून आलं असेल की आपण प्रत्येक व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स घेत आहे, म्हणजे सेमच नाही बाबा नुसतं पझलच घेतोय आणि नुसतं हेच घेतोय ते घेतोय. म्हणजे प्रॉपर तुम्हाला एक्झामला जे काही पॅटर्न असतो त्या पॅटर्नचेच क्वेश्चन घेतोय. ठीक आहे, मग बघा आता ब्लड रिलेशन मध्ये बघा काय म्हणलंय, बी इज द मदर ऑफ ओनली के अँड एफ. याच्यावरून तुम्हाला काय समजतं, बीला दोनच लेकर आहेत, के अँड एफ. ठीक आहे, आणि मदर आहे म्हणले या दोघांचीच. के आणि एफ ला भाऊ बहीण कोणच नाही. ठीक आहे, ह्याच्यावरून तुम्हाला समजतं. आता नेक्स्ट आहे जे इज द डॉटर ऑफ एफ. आता जे इज द डॉटर ऑफ एफ इथं काढायचं, जे इज द डॉटर ऑफ एफ. ठीक आहे, अँड सिस्टर ऑफ एक्स, अँड सिस्टर ऑफ एक्स. ठीक आहे, एक्सचं जेंडर दिलं नाही. एन इज अ ग्रँडफादर ऑफ जे. आता एन इज अ ग्रँडफादर ऑफ जे. एन हा म्हणजे एन हा एफचा फादर पण असू शकतो किंवा एफच्या बायकोचा पण फादर असू शकतो. मग आपण सेफ साईड काय, जवळचं रिलेशन घ्यायचं, जवळचं इमिजिएट पहिल्यांदा. ते पण होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही, फक्त एक समजण्यासाठी. हा, मग नेक्स्ट आहे बघा, एच इज द ओनली सन इन लॉ ऑफ बी अँड ही इज नॉट फादर ऑफ एक्स. आता बघा एच इज द ओनली सन इन लॉ ऑफ बी. आता एच मग कुठे येणार, इकडे येणार का सांगतो. एच इज द ओनली सन इन लॉ, म्हणजेच आता ह्यानं काय असेल हो, ह्यानं प्लस असेल आणि इकडं मायनस असेल का. मायनस म्हणजे डॉटर इन लॉ, जे काही फिमेल्स आहेत त्याला मायनस आणि मेलला प्लस. हे चिन्ह घेतो आपण, मेल प्लस आणि फिमेल जे आहे त्याला आपण मायनस घेतो. हा, ठीक आहे, हे असं करतो, त्याच्या समजलं असेल. आता बघा इथं काय म्हटलं तर एच इज द ओनली सन इन लॉ ऑफ बी. इथंपर्यंत तुम्हाला कळणार नाही की हा केचा नवरा आहे का एफचा आहे. ठीक आहे, नंतरच्या लाईनहून कळतं ही इज नॉट अ फादर ऑफ एक्स, म्हणजे हा एफचा नवरा होऊ शकतो का नाही. ठीक आहे, कारण एक्स हा एफचा मुलगा किंवा मुलगी. ओके, याच्यावरून समजलं असेल. नेक्स्ट आहे आर इज द ओनली डॉटर ऑफ एन. म्हणजे आर इज द ओनली डॉटर ऑफ एन. म्हणजेच एन इथे येणार नाही. ठीक आहे, एन ऑब्व्हियसली इथे येणार नाही. एन ही आर इज द ओनली डॉटर ऑफ एन, म्हणजेच एन इथे येणार का. तुम्हाला समजलं, तुम्हाला का ते कळालं असेल तुम्हाला इथून. कारण इथं एन समजा जर एन इथे घेतलं असतं तर इथं के आणि एफ हे दोघच भाऊ बहीण किंवा भाऊ भाऊ आहेत. ठीक आहे, आणि बी ला फक्त दोनच मुलं आहेत. आर हा तिसरा येऊ शकत नाही, म्हणून आरचा जो काही वडील आहे तो एन इकडे येणार. ठीक आहे, मग बघा ओ इज द नीस ऑफ एफ, म्हणजेच ओ इकडे येणार. ओ मायनस नीस म्हणजे हे काय पुतण्या किंवा पुतणी. ठीक आहे, नेक्स्ट आहे पी इज द मॅटर्नल ग्रँडफादर ऑफ ओ. आता बघा पी इथे येणार, पी इथे येणार का, कारण मॅटर्नल ग्रँडफादर म्हणलंय. पॅटर्नल म्हटलं असतं तर एच चा असला असता. मॅटर्नल म्हणल्यामुळं के ही त्याची आई आहे, आईचे वडील पी आहेत, हे असं दिलेलं आहे. तर हे आहे आपलं ब्लड रिलेशन, प्री लेवलचं आहे. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. याच्यावर काही क्वेश्चन आहेत तर याच्यावर डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो की जेचा आणि एनचं रिलेशन सांगा, तर जे इज द ग्रँड डॉटर ऑफ एन असं डायरेक्टली येतं. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे बघा पझल. ओके, पझल काय म्हणलंय, 6 पीपल्स आहेत म्हणले, 6 पर्सन्स आहेत म्हणले, आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल फेसिंग सेंटर. इथे आहे बघा, हो का 6 जण आहेत आणि हे सर्क्युलर फेस आहेत आणि फेसिंग सेंटर आहेत म्हणले. माझं पटमन काढायचं. ठीक आहे, 6 जण आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. हे बघा 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 आणि हे 6. आणि सेंटरला फेस करतायत सर्वजण, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं फक्त तिथे काही करायची गरज नाही असं की बाबा हा सेंटरला फेस करतोय म्हणजे असं करत बसायचं. तुम्हाला पहिल्यांदा जर कन्फ्युज होत असेल तर करून घ्यायचं ते, नंतर वेळ घालायचा नाही त्याच्यात. हा, मग डायरेक्ट सुरू करायचं. बघा काय म्हणलंय, आणि प्रत्येकाला आईस्क्रीम आवडते म्हणले वेगवेगळे. ठीक आहे, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच.
डिफरंट टाइप्स ऑफ आईस्क्रीम आवडते म्हणले, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग बघा काय म्हणले, वाय सेकंड टू द लेफ्ट ऑफ वन हु इट्स चॉकलेट. आता जो कोणी चॉकलेट खातोय, ठीक आहे, चॉकोलेट, त्याच्या सेकंड टू द लेफ्टला वाय आहे म्हणले. मग आपण दोन्ही कंडिशनला घेऊन ठेवायचं, म्हणजे नंतर काही आपल्याला त्रास नाही, ठीक आहे. मग इथे वाय घेतलं. नेक्स्ट आहे एक्स अँड वाय आर इमिजिएट नेबर्स. दोन कंडिशन का घेतली तुम्हाला समजलं. एक्स अँड वाय हा इमिजिएट नेबर्स आहेत म्हणलं. मग एक्स इकडे पण येऊ शकतो आणि एक्स इकडे पण येऊ शकतो. आपणाला दाखवायचं नाही कुणाला की मी एक कंडिशन मध्ये गेलो, मी 0 कंडिशन मध्ये गेलो, पझल बघून सॉल्व्ह केलो. कुणाला दाखवायचं नाही, आपल्याला मार्क घ्यायचे, आपल्याला काही हे करायचं नाही, ठीक आहे. किती कंडिशन मध्ये सॉल्व्ह केले याला महत्व नाही, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याला महत्व आहे, ठीक आहे, त्या गिव्हन पिरियड टाइम मध्ये. ओके. मग बघा, द वन हु इट्स ब्लॅक करंट. ब्लॅक करंट हा आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ब्लॅक करंट काय तर असते आपल्याला मी. सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एक्स म्हणले. आता एक्सच्या सेकंड टू द लेफ्ट, मग इथे येणार हा ब्लॅक येईल, ठीक आहे. एक्सच्या सेकंड टू द लेफ्ट म्हणजे ब्लॅक किती येईल. ओके. मग बघा नेक्स्ट आहे डब्ल्यू इमिजिएट राईट ऑफ यू हु डज नॉट ईट चॉकलेट. आता मग यू इथे येणार आणि हे डब्ल्यू इथे येणार, म्हणजे यूच्या इमिजिएट राईटला डब्ल्यू आहे आणि यू हु डज नॉट चॉकलेट, म्हणजे डब्ल्यू इथं ब्लॅकला पण येऊ शकतं. असं का करतो. हा, म्हणजे जो काही डब्ल्यू आहे हा इमिजिएट राईटला आहे यूच्या. यू इज नॉट इक्वल टू चॉकलेट, ठीक आहे. ही कंडिशन आपण घेतला. नेक्स्ट पार्ट, डब्ल्यू डज नॉट ब्लॅक. हा आलं डायरेक्ट, इथंच आहे यू अँड डब्ल्यू. इथं दोन कंडिशन होणार, यू ला ब्लॅक पण येऊ शकतं आणि डब्ल्यू ला चॉकलेट पण येऊ शकतं. इकडे दोन कंडिशन येणार, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. एक कंडिशनवर आपण बघू. नेक्स्ट आहे द वन हु इट्स बटरस्कॉच सिट्स इमिजिएट राईट ऑफ यू. आता यू इथं आहे, बटरस्कॉच, बटरस्कॉच. आता इथे यू अँड डब्ल्यू एकच येणार, इथे यू येणार, इथं डब्ल्यू येणार आणि इथं बटर येणार. काय येणार समजलं तुम्हाला. कारण इथं जर यू घेतलं, इथं जर डब्ल्यू घेतलं, यूच्या इमिजिएट राईटला बटरस्कॉच बसणार नाही, त्याच्यामुळं सिम्पल, ठीक आहे. इथंपर्यंत झालं इमिजिएट राईट. नेक्स्ट आहे व्ही सेकंड टू द लेफ्ट ऑफ वन हु इट्स स्ट्रॉबेरी. आता कोण आहे व्ही ला एकच जागा उरली का. हो, एकच जागा उरली, व्ही इथे येणार आणि इथं स्ट्रॉबेरी येणार या कंडिशन मध्ये. आणि आता इथं व्ही कुठं येणार, इकडे व्हीला जागाच नाही. व्हीला इथं एकतर इथं जागा आहे किंवा इथं जागा आहे, आणि दोघांच्या ठिकाणी जरी ठेवलं तर जे काही व्ही सेकंड टू द लेफ्ट स्ट्रॉबेरी आहे, स्ट्रॉबेरीला जागा बसणार नाही तिथं. नेक्स्ट आहे म्हणून ही कंडिशन आपली कॅन्सल, ठीक आहे, ही कंडिशन आपली कॅन्सल. नेक्स्ट आहे वाय डज नॉट इट व्हॅनिला म्हणले. आता वाय कुठं आहे, व्हॅनिला. मग व्हॅनिलाला जागा कुठली उरली, व्हॅनिला 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 व्हॅनिला. व्हॅनिलाला जागा एकच उरली, यूची, इथं यूची, व्हॅनिला. संपलं, हे आहे आपलं पझल, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. उरलेलं जे काही आहे कोण आहे बाबा, इक्सिमो. इक्सिमो म्हणून नाही बाबा, ही काहीतरी वेगळं, हे काय वेगळं दिसलं मॅटर, कधी खायला नाही आपण एवढं. इस्किमो, इस्किमो, इस्किमो म्हणून आहे काहीतरी, असू दे आपल्याला काय. आय होप हे तुम्हाला पझल समजलं असेल, ठीक आहे. हा, तर काय म्हणलं, हे क्वेश्चन आहे त्याच्यावर बघा, त्याच्यावर नाही. हा, क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर बघा, मिनिंगफुल वर्डचा क्वेश्चन हा पण येतो तुम्हाला प्रीला. प्रत्येक तुमच्या प्रीच्या पॅटर्न जो आहे त्याच्यावरच क्वेश्चन घेतलाय आपण, असं वेगळं काहीच नाही, ठीक आहे, आउट ऑफ द बॉक्स. ओके. तर बघा काय म्हणलंय, 4 लेटर मिनिंगफुल वर्ड फॉर्म करायचे आपल्याला बाय युझिंग 3rd, 5th, 7th अँड 10th लेटर. आता थर्ड कोणता आहे, ह्या वर्डवरून. आता ह्याच्यातला थर्ड कोणता आहे, ई. फिफ्थ कोणता आहे, टी, ई टी. नेक्स्ट कोणता आहे, 7th. आता 5th जर टी असेल तर 6th आणि 7th, ओ असेल 7th. आणि मग 10th कोणता असेल, 10th कोणता असेल, ओ जर 7th असेल, 7th, 8th, 9th, 10th, एन. अशा क्वेश्चन मध्ये कसं असतं माहितीये का, जर तुम्हाला असं दिलं आणि कन्फ्युज होत असेल त्या टाइम पिरियड मध्ये, आता तुम्हाला सोपं जाणार आहे हे सांगितल्यानंतर की सोपं आहे म्हणून, पण नंतर एक्झामच्या प्रेशर मध्ये काय होणार माहितीये का, असं म्हणजे कन्फ्युज होणार की एक वर्ड बनवू शकतो, दुसरा वर्ड बनवू शकतो का नाही. मग या कन्फ्युजनला सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात सोपं मार्ग, कीप द क्वेश्चन. जर तुम्हाला याच्यावर 100% शुअरिटी नसेल की बाबा 100% की एवढेच वर्ड येऊ शकतात, तरच हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. नसर कसं असं माहिती आहे का, त्या प्रेशर मध्ये एक तर टाइम कमी उरलेला असतो आणि आपण पटपट पटपट सॉल्व्ह करायला जातो. पण ते कसं असतं, आपल्याला वाटतं बरोबर
पण आणखीन एक वर्ड बनू शकतो किंवा नाही बनू शकतो हे कन्फ्युजन असतं. म्हणून 100% श्युरिटी असल्याशिवाय क्वेश्चन सॉल्व्ह करायचा नाही. स्किप केलं तर तुम्ही काय फेल होणार नाही. बाकीचे 34 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये परफॉर्म करा. ठीक आहे. तर बघा आता काय ETON. आता याच्यावरून तुम्हाला एक तर शब्द समजतो डायरेक्ट टोन. TONE टोन. आता बघा इथं काय म्हटलंय देन व्हॉट इज द थर्ड लेटर फ्रॉम लेफ्ट एंड ऑफ न्यूली फॉर्म वर्ड. म्हणजे थर्ड लेटर म्हणले आता TONE. एन हा थर्ड लेटर झाला. पण नेक्स्ट आहे मार्क एक्स ॲज युअर आन्सर इफ मोर दॅन वन वर्ड इज फॉर्म. आणि झड इफ नो मिनिंगफुल वर्ड कॅन बी फॉर्म. म्हणजे एक्स जर मार्क करायचा असेल तर एक पेक्षा जास्त वर्ड फॉर्म झाला पाहिजे. आणि जर झड करायचा असेल तर कोणताच वर्ड फॉर्म झाला पाहिजे. म्हणजे झड तर एलिमिनेट झाला. आता एक्स होऊ शकतो का बघा. आता टोन झाला आणि ह्याच्यावरून दुसरा वर्ड बनू शकतो नोट. NOTE नोट. म्हणजे एक पेक्षा जास्त वर्ड तयार झाले. जर तुम्हाला त्या गिव्हन टाइम पिरियड मध्ये फक्त नोटच आठवला किंवा टोनच आठवली तर मग गेम होऊ शकतो. ठीक आहे. म्हणून याचा आन्सर काय एक्स म्हणजे मोर दॅन वन वर्ड फॉर्म. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल. आता बघा कोडिंग डिकोडिंग सगळ्यात सिंपल. काय करायचं कोडिंग डिकोडिंग मध्ये माहितीये का. आता ही पहिली लाईन आहे सक्सेस इज नॉट फायनल असं म्हणून आहे. मग याच्या खाली काय करायचं. आता ही सेकंड लाईन जी आहे ऑल होप ऑफ सक्सेस. मग इथं जे काही वर्ड सेम आहेत आता सक्सेस समजा सक्सेस इथं आहे तर ह्याच्या खाली असं डॅश करायचं आणि इथं ऑल लिहायचं. इकडे ऑल म्हणजे ऑलचा जो काही सिमिलर वर्ड आहे तो वर आहे का नाही मग तो सेपरेट आहे. तो खाली असू शकतो नसू शकतो. ठीक आहे. तर हे एका खाली एक घ्यायचं. आता इथं आपण सॉल्व्ह करून बघू. आता बघा कसं सॉल्व्ह करायचा. सक्सेस. आता बघा सक्सेस इज नॉट फायनल. सक्सेस इज नॉट फायनल. थोडं थोडं शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला वेळ नाही जाणार. ठीक आहे. ऑल ऑल आहे का वर वर्ड नाही म्हणून ऑल इथे घेतला. मग होप आहे का होप पण नाही ऑल होप पण नाही. ऑफ सक्सेस ऑफ आहे का ऑफ पण नाही ऑफ घ्यायचा आणि सक्सेस सक्सेस इथं घ्यायचं. मग आपण एक असं इथं रे सोडू. एक्झाम मध्ये असं काही रेषा विषा वगैरे काही करत बसायचं नाही. ठीक आहे. तुम्हाला फक्त समजण्यासाठी करतोय. आता बघा मग बघा आता थर्ड ऑल होप इज ट्रस्ट. आता ऑल आहे इथं ऑल आहे होप आहे इज पण आहे इज आहे ट्रस्ट आहे. ट्रस्ट हा वेगळा आहे म्हणून ट्रस्टला इकडे घेतला. ठीक आहे. मग बघा नेक्स्ट आहे फायनल होप. फायनल आहे का हो आहे फायनल. होप आहे का होप आहे इथं होप. आणि ऑफ आहे का ऑफ पण आहे. ग्लोरी हा ग्लोरी नाही मग ग्लोरीला इकडे घ्यायचं. ग्लोरीला हा सेपरेट. हे जसं वर्डला घेतलं तसं जे काही कोड्स आहेत त्याला पण सेम असंच घ्यायचं. मग बघा CD तसं सेम काहीच बदल नाही. इथं बसायला पाहिजे आपल्याला एवढं. आता बघा CD मग आहे BH मग आहे AL आणि आहे RE. मग नेक्स्ट आहे काय AL आहे का हो आहे. मग आता बाकीचे नसणार आहेत कारण इथं जे काही सेकंड लाईनचे वर्ड आहेत त्याच्यामध्ये एकच आहे सेम. मग बाकीच्याला आपण डायरेक्ट इकडे घेऊ शकतो. मग बघा AL झाला मग इकडे DL झाला. तुम्हाला भेटणार नाही सेम. ठीक आहे. EN आणि इकडे GB जेव्हा आहे. नेक्स्ट बघा आता WX आहे का कुठं वर नाही मग WX ला वेगळा घ्यायचा. बाकीचे 3 वर्ड्स आहेत 3 कोड्स आहेत मग 3 कोड सेम लिहायचं खाली. WX पुन्हा EN बघा आहे का कुठं हो आहे ऑब्विसली आहे EN. पुन्हा आहे GB इथंच होतं GB हे GB. आणि नेक्स्ट आहे BH BH इथं आहे हे इथं म्हणून BH इथं घेतलं. ठीक आहे. आय होप समजत असेल. हे तुम्ही स्वतः जर करत असाल तर एकदम फास्ट तुम्ही करून जाताल. 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह करून जाता तुम्ही. काय म्हणजे काही घाबरायचा प्रश्न नाही. तुम्हाला सांगते वेळी हे फक्त वेळ जातोय. मग बघा शेवटची लाईन द लास्ट लाईन. ठीक आहे. RE आहे का आहे का नाही RE आहे RE आहे. येत आहे RE इथं आहे. हे RE इथं घेतलं आपण. शेवटच्या लाईनला इथं RE घेतला. मग नेक्स्ट आहे DL आहे का हो DL पण आहे. या फोर्थ लाईन मध्ये पण एक वर्ड नाही. ठीक आहे. मग NY आहे का नाही मग NY वेगळा. मग याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे NY जो आहे हा ग्लोरीचा वर्ड आहे कारण ग्लोरीला पण वर सेम नाही काही. आणि GB आता GB इथं आहे. ठीक आहे. तर हे झाले तुमचे कोड्स. आता मग कोड ह्याचा कोणता झाला समजा आता इथं CD आहे CDच्या खाली कोणतंच नाही. मग असा इथं वर्ड पहिल्या लाईन मध्ये उडका आहे त्याच्या खाली कोणतंच नाही. मग कोण आहे इथं नॉट. मग नॉटचा हा कोड झाला CD
आय होप हे तुम्हाला समजलं. आज सक्सेस आहे. सक्सेसच्या खाली किती जण आहेत? एक जण आहे आणि तो पण सेकंड लाईनला आहे. मग सक्सेस इथं हुडकायचं. एएल आहे. एएलच्या सेकंड लाईनला एकच आहे सेम. मग याचा कोड काय झाला? एएल. ज्या लाईन मध्ये आपण हुडकतो तीच लाईन बघायचा. आता नेक्स्ट आहे इज. इजला काय पाहिजे? फर्स्ट अँड थर्ड. आता बघा फर्स्ट बीएच अँड थर्ड इथं आहे. ठीक आहे. म्हणून याचा कोड झाला बीएच. इजचा कोड झाला बीएच. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आणि फायनल उरलेला जो काही आहे आर ई, हा फायनलचा कोड झाला आर ई. ठीक आहे. तर आता बघा इथं क्वेश्चन काय विचारलंय? कोड फॉर नॉट ट्रस्ट ऑफ म्हणले. आता नॉट ट्रस्ट ऑफ, आता याचं कोड हुडकायचं आपल्याला. ट्रस्ट इथं आहे, ट्रस्ट इथं म्हणजे थर्ड लाईन आणि त्याच्या खाली कोणच नाही पाहिजे म्हणजे डब्ल्यू एक्स. तर इथं डब्ल्यू एक्स लिहायचं. आता ट्रस्ट, ट्रस्ट आहे का इथं? कुठं ट्रस्ट वर्डच नाही. हा आहे थर्ड लाईनला आहे ट्रस्ट. ट्रस्ट झाला. सॉरी, ट्रस्टचा कोड आहे डब्ल्यू एक्स. ट्रस्टचा कोड आहे डब्ल्यू एक्स. नॉटचा कोड काय आहे? मग इथं आहे सीडी. आताच लिहिला आपण सीडी. ठीक आहे. मग नॉटचा कोड इथं लिहायचा सीडी. आणि ऑफ, आता ऑफ कुठे इथं आहे? सेकंड अँड फायनल. आता सेकंड इथं आहे आणि हे सेकंड इथं आहे फायनल म्हणजे डीएल. तर याचा कोड काय झाला? डीएल. तर आन्सर मध्ये काय असणार तुम्हाला? सीडी, डब्ल्यू एक्स आणि डीएल. हे जर क्वेश्चन आन्सर मध्ये असेल तर आपण राईट क्लिक करायचं आणि समोर जायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. संपलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा पझल. आय होप तुम्हाला म्हणजे एक आयडिया येऊन गेला असेल की बाबा हा एक्झाम लेवलचं सर्व काही चालू आहे. ठीक आहे. मग बघा काय म्हणलोय पझल. हा 10 पीपल्स आहेत म्हणले. लिव्हिंग 10 स्टोरी बिल्डिंग आहे म्हणले. लोअर मस्ट फ्लोर इज 1 अँड इमिजिएट अबाउट 2 अँड सो नॉट 2 पर्सन सेम फ्लोर म्हणले. ठीक आहे. 10 जणांचा आहे फ्लोर. मग इथं 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. 10, 9, 8 हे फास्ट करायचा. 6 हे 5 हे 4 हे 3 हे 2 आणि हे 1. ठीक आहे. 1 ला एवढं का कोपऱ्यात गेले? 1 ला वेळ द्या. हा, मग आपण 2 कंडिशन घेऊ. ठीक. आणि इथं आपण पटकन पेन बदलून घेऊ म्हणजे आपण फास्ट सुरू करू. ठीक आहे. काळं काळं लई झालं. सिनी ब्लू. बघा ई ऑन ऑड नंबर फ्लोर विच इज अबोव्ह 4th फ्लोर. आता ई जो आहे हा ऑड नंबरला आहे पण 4थ्या फ्लोरच्या वर आहे म्हणले. मग 4थ्या फ्लोरच्या कुठे कुठे येणार? ई ते एकदा येणार ऑड नंबरला, ई ते एकदा येणार आणि ई ते एकदा येणार 9 नंबरला. 3 कंडिशन होत आहेत तर घेऊन टाकायचं, काय घाबरायचं नाही. आता जी लिव्ह 2 फ्लोर बिलो ई म्हणलंय. मग डायरेक्ट इथे घेऊन जायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यात सोपं. बार बार कंडिशन घ्यायची गरज नाही. जी इथे येणार. ठीक आहे. मग जी इथे येणार. 2 फ्लोर्स बिलो म्हणले मग जी इथे येणार एकदा. हा, नेक्स्ट घ्यायचं म्हणजे पटपट पटपट घ्यायचं. हा, ऍज मेनी पर्सन्स अबो जी बिलो के म्हणले. आता अबो जी बिलो के म्हणजे के इथे येणार. इथं 5 आहे मग इथं खाली 4 असतील मग वर 4 असतील. के इथे येणार 1, 2, 3, 4. ठीक आहे. 1, 2, 3. मग के च्या खाली पण 3 पाहिजे. 1, 2, 3. ठीक आहे. अबो बिलो हे समजलं असेल तुम्हाला. हा, नेक्स्ट बघा जे लिव्स 2 फ्लोर्स अबो एच म्हणले. आता जे लिव्स 2 फ्लोर्स अबो एच म्हणले. हा, लाल पेन डोळ्याला त्रास करते का तुम्हाला? निळी पेन. मग आपण ब्लॅक घेऊ. ठीक आहे. आता जे लिव्स 2 फ्लोर्स अबो एच अँड लिव्स ऍडजस्टंट टू एफ म्हणले. जे जो आहे हा ऍडजस्टंट टू एफ आहे म्हणजे इधर एफ हा खाली पण असू शकतो वर पण असू शकतो. आपल्याला दिलं. मग आहे ज्याची वर काय कंडिशन आहे. ठीक आहे. द नंबर ऑफ फ्लोर्स बिटवीन जे अँड डी. आता जे अँड डी आहे इज टू मोर दॅन नंबर ऑफ फ्लोर्स एफ अँड ई म्हणले. आता टू मोर दॅन एफ अँड ई. ठीक आहे. ही कंडिशन आहे आपली. नेक्स्ट आहे बी इमिजिएट बिलो डी. आता बी इमिजिएट बिलो डी म्हणले. बी इमिजिएट बिलो डी ही कंडिशन आहे आपली. ठीक आहे. आणि एल लिव्स अबो आय. एल हा जो आहे अबो आय आहे बट नॉट लिव्स इमिजिएट अबो आय. बट नॉट इमिजिएट अबो आय इज नॉट इक्वल टू इमिजिएट. ठीक आहे. आता बघा ह्याच्यावरून आपण कोणती कंडिशन घेऊ शकतो.
एच आणि जे काही कोणा हा जे आहे त्याची कंडिशन म्हणून बघू आपण घेतो का. समजा एच ला इथे घेतलं, जे इथे घेतलं, जे आणि एफ ला बसणार नाही, एच ला इथे घेणार, एच इथे येणार नाही, एच आणि जे इथे येणार, पण डी एच आणि ए इथे येणार. समजा एच इथे घेतलं, नाही एच इथे येणार, एच इथे घेतलं, समजा एच इथे घेतलं, एच इथं, जे इथं, एफ इथं, असं पण येऊ शकतं. समजा जे इथे घेतलं, जे इथे घेतलं आणि एफ इथे घेतलं, एफ इथे घेतला. आता आणि डी आणि बी, डी आणि बी मध्ये बघा, आता डी आणि बी मध्ये बघा, हा आता जे आणि डी मध्ये किती आहेत बघा, 1 2 3 4 5, नाही 1 2 3 4 5 6, जे आणि डी मध्ये 6 जण आहेत आणि जे आणि ई मध्ये 4 जण पाहिजे. मग आहेत का, 1 2, एफ आणि ई मध्ये 4 जण पाहिजे, 1 2 3 4 आहेत ऑब्व्हियसली. मग हे कंडिशन बसत आहे, मग डायरेक्ट आपण घेऊन टाकायचं, काहीच घाबरायचं नाही. जे आणि एफ आणि ई हे पण झाले. आता आयच्या वर एल आहे म्हटलं आपण, इमिजिएट नाही, मग इथं एल येणार आणि इथं आय येणार. ठीक आहे, आय होप हे आपलं सॉल्व्ह, म्हणजे पहिल्या कंडिशन मध्ये बसून गेलं, दुसऱ्या कंडिशनला पाहायचं पण नाही, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं, पटवून करायला जायचं. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. याचा आन्सर काय, एफ जे के एच एल ई आय जी डी ई. तर हे होतं आपलं आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आय होप, अरे बाप, लास्ट आहे, मग झालं आपलं. म्हणजेच हा, तर बघा नेक्स्ट आहे 7 ट्रीज आहेत म्हणले आणि डिफरंट वेट्स आहेत त्यांच्या. 7 ट्रीज आहेत म्हणले, मग 7 इथं असं घेऊ आणि वेट्स आहेत डिफरंट, त्यांना एकाखाली एक लावायचं. घेते वेळी तुम्ही असं पण घेऊ शकता, ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन, पण सगळ्यात सोपी पद्धत कशी, नॉर्मल जे काही पझल आपण सॉल्व्ह करतो त्याच्यानुसार घ्यायचं, रँकिंग बेस पझल नुसार. ठीक आहे, तर बघा 7 जण आहेत, 6 जण आहेत, इथं 5, इथं 4, इथं 3, इथं 2, इथं 1. ठीक आहे, 2 3 4 5 6 आणि 7. मग असं करायचं, म्हणजे याला तुम्ही असं पण करू शकता की असं, हा ह्याच्याहून ग्रेटर दॅन हे आहे आणि हे आहे आणि हे आहे, आणि असं पण करू शकता 7व्या नंबरचं सगळ्यात मोठं अँड खाली सगळ्यात डिसेंडिंग ऑर्डर लावले असं समजायचं. ठीक आहे, तर बघा काय म्हणलंय, एफ इज हेवियर दॅन बोथ जे अँड आय. आता एफ आहे, जे अँड आय आहे, एफ इज हेवियर दॅन म्हणले म्हणजे मोठा आहे, आय इज हेवियर दॅन एच म्हणले, मग आय जो आहे हा हेवियर दॅन एच आहे. नेक्स्ट आहे ई इज लाइटर दॅन एच विच इज नॉट सेकंड लाइटेस्ट. जो कोणी एच आहे हा इथे येत नाही म्हणले, हा बरोबर आहे. ई इज लाइटर दॅन एच म्हणजे ई इथे येणार आयच्या खाली. ठीक आहे, ही अशी कंडिशन होणार. हा, नेक्स्ट आहे जी इज हेवियर दॅन आय, जी इज हेवियर दॅन आय, जी इथे येणार, हा जी इज हेवियर दॅन आय, आय विच इज नॉट लाइटर दॅन जे, म्हणजेच कशी कंडिशन होणार माहितीये का. आता बघा जी आय जे, हा असं होणार कंडिशन, एच ई आणि एफ ई कुठं बसणार, हा हे अशी कंडिशन होणार. जे इज नॉट लाइटेस्ट ट्री, जे हा लाइटेस्ट नाही म्हणजे जे हा एच आणि ईच्या वरच येणार. ठीक आहे, डी इज हेवियर दॅन एफ म्हणजेच एफ इथे येणार, एफ इथे येणार आणि डी इथे येणार, बट नॉट हेविएस्ट ट्री म्हणजे डी हा हेविएस्ट नाही. मग काय येणार माहितीये का, बघा डी, नेक्स्ट आहे पुन्हा एफ, पुन्हा जी, पुन्हा आहे आय, पुन्हा जे, 7 जण आहेत ना, डी एफ जी आय जे, डी एफ जी, ओके ओके, एफ इथं पण येऊ शकतो, एफ जीच्या खाली पण येऊ शकतो, हा म्हणजेच एफ इथे येऊ शकतो, नाही हा एफ इथे पण येऊ शकतो, डी इथं पण येऊ शकतो आणि जी इथं पण येऊ शकतो, असं हा ही कंडिशन आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आय आहे, पुन्हा आयच्या खाली जे एच ई आहे, आयच्या खाली जे, आयच्या खाली इथं जे येणार, इथे एच येणार आणि इथे ई येणार. काय येणार ते सांगतो. आता डी इज हेवियर दॅन एफ, कारण एच हा जो आहे हा सेकंड लाइटेस्ट नाही म्हणले त्याने, इथं कंडिशन दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे, इथं बघा एच विच इज नॉट सेकंड लाइटेस्ट ट्री म्हणलंय, म्हणून हा जेच्या वर येणार. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघा, द इथं हे पण दिले, द सेकंड हेविएस्ट अँड सेकंड लाइटेस्ट, सेकंड हेविएस्ट इथं झाला डी, याचं काय 1200 के. ठीक आहे, आणि हा जो काही 850 केजी सेकंड लाइटेस्ट, हा 850 केजी, हा 850 केजी.
ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. मग काय याच्यावरून डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. म्हणजे कसं माहितीये का, 7 नंबरचा सगळ्यात मोठा झाला आणि 1 नंबरचा सगळ्यात छोटा झाला. सिम्पल. मग बघा काय, विच ऑफ द फॉलोइंग ट्री इज थर्ड हेवीएस्ट ऍज पर द गिव्हन अरेंजमेंट. थर्ड हेवीएस्ट म्हणले हा, मग थर्ड हेवीएस्ट हा नाही येणार, हा खालून तिसरा, हा थर्ड लाइटेस्ट झाला. थर्ड हेवीएस्ट म्हणजे हा फर्स्ट हेवीएस्ट, हा सेकंड हेवीएस्ट आणि हा एफ जो आहे हा थर्ड हेवीएस्ट झाला. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. मग याचा आन्सर काय, एफ इज द आन्सर. ठीक आहे. तर हे होतं तुमच्या आरआरबी पीओ म्हणा, क्लर्क म्हणा किंवा कोणतेही एनी अदर एक्झाम्स जे काही होणार आहेत भविष्यामध्ये, त्याच्या प्रीचं हे डे 1 आहे. डे 1. असंच आपण डे 2 डेली हे सिरीज सुरू करणार आहे. डेली हे सिरीज आपण चालू ठेवणार आहे. ठीक आहे. आणि जे काही मेन्स लेवलची आहे सिरीज ते पण आपण सुरू करणार आहे. फक्त ती डेली नसून आठवड्यामध्ये वीकली आपण 3 व्हिडिओ त्याच्यावर टाकू, म्हणजे तुम्हाला बर्डन होणार नाही. प्री करू का मेन्स करू. ठीक आहे. म्हणजे दोन्ही तुम्हाला साईड बाय साईड चालू पाहिजे. ठीक आहे. तर हे डे 1 होता प्रीचा. आपण डे 2 चा व्हिडिओ टाकू, डे 3, डे 4 अँड सो ऑन, जोपर्यंत आपली प्री मेन्स होणार नाही तोपर्यंत. ठीक आहे. तर आय होप जो काही हा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल, याच्यातून तुम्हाला काही थोडीफार इन्फॉर्मेशन भेटली असेल एक्झाम रिलेटेड. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.